आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत। आज दिनांक 3 मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची येत्या शनिवारी श्रीरामपुरात सभा। शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ आयोजन। तुम्ही देखील सत्ताधारी आमदार होतातच की, तुम्ही काय केलं कांद्याच्या प्रश्नांवर? डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल। महावितरणच्या गुणवंत कर्मचाऱ्यांनी इतरांचे रोल मॉडेल व्हावे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांचं प्रतिपादन। पंतप्रधान मोदींचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवा, महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। घरपट्टी पाणीपट्टी वसुलीवर लोकसभा निवडणुकीचा परिणाम, ग्रामस्थांकडून पाणीपट्टी घरपट्टी भरण्यात चालढकल। पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर पाचट टाका, निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या सूचना। बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसमध्ये राहून सर्व निष्ठा शरद पवारांप्रती वाहिल्या, विनायक देशमुख यांची टीका। फिरोदिया शिवाजियन्स बी संघाने पटकावला डॉन बॉस्को फुटबॉल चषक, स्पर्धेत तब्बल 31 संघांचा सहभाग। पिण्याच्या पाण्याच्या टँकरखाली सापडून एकाचा मृत्यू, पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव येथील घटना। बारागाव नांदूर येथे दिवसाढवळ्या घरफोडी, 2.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास। असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस कॉल द्या।